नमस्कार. आज आपण 15 ऑगस्ट या निमित्ताने संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांशी समर्थ भारत हा विषय घेऊन समोर येतो. 74 वर्ष संपून 75 वर्षामध्ये आपण आता पदार्पण करत आहोत आणि या निमित्ताने आपण संरक्षण क्षेत्रामध्ये काय काय प्रगती केली आहे याचं एक सिंहावलोकन करण्याचा आत्ताच्या व्याख्यानाचा उद्देश आहे. याचं कारण गेली 40 वर्ष मी DRDO मध्ये जे संशोधन केलंय त्या अनुभवाच्या आधारे तरुण वर्गाला काही माहिती देणं आणि त्यांनी याच्यामध्ये पुढे नेणं असा एक विषय या निमित्ताने करण्याची कल्पना आहे. त्यामुळं 75व्या वर्षामध्ये आपण दर 15 तारखेला एकत्र एक विषय घेऊन संरक्षण क्षेत्रातले विविध विषय आपण करणार आहोत आणि यासाठी आज आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे की भारताने प्रगती गेल्या 75 वर्षात खूप केली, परंतु अजून बरेच टप्पा आपल्याला गाठायचा आहे. उदाहरणार्थ तंत्रज्ञान जरी भारताचं विकसित झालेलं असलं तरी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशामध्ये इतके प्रगत क्षेपणास्त्र असतील, शस्त्रास्त्र असतील, ह्याचं उत्पादन झालं पाहिजे. याच्यासाठी तरुण व्यावसायिकांनी पुढे येण्याची गरज आहे आणि त्यासाठी माझ्या माहितीचा उपयोग व्हावा या उद्देशाने आम्ही आता इथं आपल्यासमोर काही विषय मांडणी करतो. भारताबद्दल आपल्याला सर्वांना प्रेम आहेच, परंतु समर्थ भारत, सशक्त भारत अमृत महोत्सवी वर्षामध्ये कशा स्थितीत आहे, आता आपल्याला कशा पद्धतीने त्याचा विचार करायचा आहे हे आपल्याला ह्याच्यातून बघायचं आहे. काही सेकंदामध्ये आपण आपल्या देशाला पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. भारत देश खूप प्राचीन आहे, परंतु स्वतंत्र भारत हा आता 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. कसा आहे आपला देश या संदर्भामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत. खूप मोठा खंडप्राय देश ज्याची भूमी किंवा जमीन ही 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढा प्रचंड असणारी जमीन, 7,500 पेक्षा जास्ती किलोमीटरचा समुद्र किनारा, 15,200 किलोमीटरची जमिनी सीमा, 3200 किलोमीटर लांब आणि 2900 किलोमीटर रुंद असणारा आपला देश. जंगल प्रदेश बघितला देशातला तर जवळजवळ 7 लाख वर्ग किलोमीटर जंगल प्रदेश, 2 लाख वर्ग किलोमीटर एवढा वाळवंटी प्रदेश आणि दलदलीचे प्रदेश, उंच सखलपणा, पर्वतीय रांगा, हिमालय सारखा कायम हिमाच्छादित असलेला प्रदेश, अशा सर्व प्रकारच्या सीमा या भारताला लाभलेल्या आहेत आणि याचा संरक्षण करणं, संपूर्ण देशाची ज्याला सुरक्षा म्हणतो, सार्वभौमत्व टिकवणं, सुरक्षा ठेवणं आणि सर्व एकात्मक राहणं किंवा एकत्रित राहणं याची सगळ्याची जबाबदारी खरं म्हटलं तर भारत सरकारची, संपूर्ण नागरिकांची तर आहेच. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण देशाची सुरक्षा हा विषय प्रत्येकाचा आहे, परंतु त्याची जबाबदारी भारत सरकारची. त्यामुळे भारत सरकारची 2 मंत्रालय यामध्ये काम करतात. एक आहे गृह मंत्रालय, ते जमिनीवरच्या सीमा सुरक्षा याबरोबरीने अंतर्गत सुरक्षा या दोन्ही विषयामध्ये गृह मंत्रालय काम करतं. आणि दुसरं आहे रक्षा मंत्रालय. रक्षा मंत्रालय याचा उपयोग हा प्रामुख्याने आक्रमण होऊ नये आणि जिथं गरज आहे तिथं आक्रमण करता यावे अशासाठीचा हा खरं म्हणलं तर मंत्रालयाचा उद्देश आहे. या सर्व देशाचं सुरक्षा ठेवणं, या देशाची एकात्मता टिकवणं आणि जगामध्ये असणारं भारताचं सार्वभौमत्व टिकवणं. मग ते जमिनीची सुरक्षा असेल, पाण्यातून येणारी किंवा समुद्राची सुरक्षा असेल, आकाशाची सुरक्षा असेल, अवकाशाची सुरक्षा असेल, या सगळ्या सुरक्षांची जबाबदारी एका अर्थाने या रक्षा मंत्रालयाकडे आलेली आहे. रक्षा मंत्रालय जर एकूण बघितलं तर त्याचे 5 प्रमुख विभाग आहेत.
तिन्ही बलं जी इंटिग्रेटेड स्टाफ ह्याच्या अंतर्गत काम करतात. एक आहे भूसेना, दुसरी आहे नौसेना, तिसरी आहे वायुसेना. या तिघांची कामं ही वेगवेगळ्या पद्धतीचं रक्षण करणं, प्रत्यक्ष ज्याला आपण फोर्स म्हणतो, असे हे सीमा सुरक्षेपासून सगळ्या गोष्टींचा फोर्स म्हणून वापर केला जातो. याच्या बरोबरीने या सगळ्या तिन्ही दलांना आवश्यक असणारा जो लॉजिस्टिक सपोर्ट किंवा रसद पुरवण्याचं काम हे वेगवेगळे डिपार्टमेंट करतात. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शस्त्रास्त्र, बॉम्ब, त्याच्यानंतर क्षेपणास्त्र वगैरे असे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, किंबहुना त्याच्यासाठी नवीन नवीन यंत्रसामुग्री किंवा रडार असेल, दुर्बिणी असतील किंवा अशा पद्धतीच्या विविध प्रकारची शस्त्रास्त्र बरोबर लागणारी इक्विपमेंट ही सगळी अद्ययावत असण्याचं काम, भारतीय बनावटीचं करण्याचं काम हे गेली 60 वर्ष DRDO करत आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन हे अशा पद्धतीची शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणावरती निर्मिती करणं आणि त्याचे जे 50च्या वर पेक्षा जास्ती संस्था आहेत, जशी पुण्यामध्ये आपल्या AFK आहे किंवा ॲम्युनिशन फॅक्टरी आहे, ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोडची आहे, अशा पद्धतीच्या फॅक्टरीजच्या माध्यमातून या सगळ्या सशस्त्र दलांच्या गरजा भागवण्याचं काम आपण या प्रोडक्शनच्या माध्यमातून करतो. आणि सगळ्यात प्रमुख डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, की ह्या अंतर्गत ही सगळी स्ट्रॅटेजी ठरवणं असेल किंवा त्याची भूमिका मांडणं असेल, हे काम केलं जातं. या तिन्ही दलं जी आहेत, आपली भूसेना प्रचंड मोठी ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये काम करते. 12.5 लाखापेक्षा जास्ती वर्किंग ट्रूप्स, ऍक्टिव्ह ट्रूप्स म्हणजे सैनिक हे कार्यरत आहेत आणि 9,60,000 हे ट्रूप्स हे ह्याच्यामध्ये रिझर्व्ह मध्ये आहेत. 7 कमांड मध्ये याची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं कमांड जे आहे ते पुण्याला कार्यरत आहे किंवा त्याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. मग 14 कॉर्प्स मध्ये, 40 डिव्हिजन मध्ये आणि त्याच्या अंतर्गत मग ब्रिगेड असेल, बटालियन असेल, कंपनी, बॅटरी, प्लाटून, सेक्शन अशा पद्धतीने त्याची वर्गवारी केली जाते आणि त्याचा उपयोग ही हायरार्की वापरून युद्ध प्रसंगी एकमेकांचा सहयोग करून युद्ध जिंकण्याच्यासाठी काम केलं जातं. आर्मीचं काम हे प्रामुख्याने ज्याला आपण शॉक ट्रीटमेंट म्हणतो, फायर पॉवर, एक प्रबल फायर पॉवर, फ्लेक्सिबिलिटी आणि मोबिलिटी या 4 गोष्टींवरती आर्मीचं काम जास्त करून चालतं. आर्मीला लागणारे वेगवेगळे कॉर्प्स ज्याला म्हणून, की तोफखाने आहेत, म्हणजे रणगाड्यांचा कॉर्प्स वेगळा असतो, एअर डिफेन्स गनचा कॉर्प्स वेगळा असतो, इंजिनियर्सचा कॉर्प्स वेगळा आहे. जसं CME हे मिलिटरी कॉलेज आहे, त्याचबरोबर CME मध्ये या कॉर्प्सचं मुख्यालय पण आहे, इंजिनिअरिंगचं मुख्यालय आहे. मेकॅनाइज्ड इन्फंट्री असेल ते नगरला त्याचं काम चालतं. अशा विविध कॉर्प्सच्या रचना आहेत आणि आर्मीला लागणाऱ्या विविध सर्व्हिसेस, म्हणजे याच्यामध्ये आर्मी सर्व्हिस कॉर्प्स असतं, मेडिकल, डेंटल, ऑर्डिनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, लॉ, टेरिटोरी आर्मी, इंटेलिजन्स, या सगळ्या गोष्टी या आर्मीच्या साठी आवश्यक असणाऱ्या या सर्व्हिसेस पण त्याच्या अंतर्गत येतात. नौसेनेचा म्हणजे 67,000 नौसैनिक आणि 55,000 रिझर्व्ह असे याच्यामध्ये काम करतात. आणि 3 कमांड मध्ये म्हणजे पश्चिम कमांड, पूर्व कमांड आणि दक्षिण कमांड या नेव्हीच्या अंतर्गत येतात. आणि तिन्ही बाजूने समुद्र जो आहे त्या समुद्रमार्गे होणारी आक्रमण असतील, आपल्या स्वतःच्या सैनिकांचं देशाचं सुरक्षा करण्याचं काम असेल किंवा एनिमी फोर्सेस, टेरिटोरी आणि ट्रेड ह्याच्यावरती एक ऑफेन्सिव्ह अटॅक करणं असेल, गरज पडली तर आपण त्यांना धडा शिकवणं असेल, हे काम या माध्यमातून केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये मिलिटरी रोल, त्याचबरोबर डिप्लोमॅटिक रोल आणि अशा पद्धतीचे रोल हे करत असताना ह्याच्यासाठी अनेक प्रकारची वॉरशिप्स वापरली जातात, नेव्हल एव्हिएशन वापरलं जातं, पाणबुड्यांचा वापर केला जातो.
त्या पद्धतीने समुद्री सुरक्षा ही आपल्या नौसेनेद्वारे केली जाते. आपल्या हवाई सीमांचं रक्षण करण्यासाठी आपले जे दल आहे ते म्हणजे वायुदल. 1,40,000च्या आसपास वायुदलाचे सगळे सैनिक आणि अधिकारी आहेत आणि तेवढेच जवळजवळ हे रिझर्व्ह म्हणून राखीव म्हणून ठेवलेले. याचं वैशिष्ट्य काय आहे तर हे तिसऱ्या मितीमध्ये तिसऱ्या डायमेन्शनमध्ये हे काम करतं. म्हणजे ज्याला आपण 3D म्हणू. बाकीची जी 2 दलं होते भूदल आणि नौदल ह्याला एका विशिष्ट म्हणजे 2 डायमेन्शन मध्येच लढाई करावी लागते. पण हवाई मार्गाने येणारे जे हल्ले आहेत हे एकतर वेगवान हल्ले असतात आणि इथं वेगाला फार महत्व असतं. त्यामुळं प्रतिहल्ला करताना सुद्धा जशास तसं तत्काळ उत्तर देणं आणि वेळप्रसंगी आक्रमण करणं हा भाग हा वायुसेनेचा महत्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी नवनवीन पद्धतीचे लढाऊ विमानं असतील, क्षेपणास्त्र असतील किंवा फायटर प्लेनच्या बरोबर आवश्यक असणारे सैन्य दलांना सपोर्ट करणारे विविध प्रकारचे हेलिकॉप्टर, विमानं आणि हे सगळ्याचं काम करणं असं हे एअरफोर्सचं काम असतं. म्हणजे एअरफोर्सचं काम टॅक्टिकल फोर्स म्हणजे झटक्यात रिझल्ट देणार अशा पद्धतीचं असावं. हे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअरमध्ये फार आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी 7 एअर कमांड केलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 एअर कमांड ही ऑपरेशनल आहे आणि ट्रेनिंग कमांड आहे आणि मेंटेनन्स कमांड आहे अशी 7 कमांड ह्याच्यामध्ये असतात. आणि ह्या 7 कमांडद्वारे आपण हवाई सुरक्षेचा बंदोबस्त करत असतो. ह्याच्यामध्ये या सर्व आतापर्यंत बघितले तिन्ही दलांचं एकत्रीकरण हे इंटिग्रेटेड स्टाफ ह्याच्या अंतर्गत केलं जातं. आणि 2 वर्षापूर्वीपासून एक नवीन पोस्ट तयार केली की सेक्रेटरी फॉर मिलिटरी अफेअर्स. आणि जनरल बिपिन रावत हे त्याचे पहिले प्रमुख म्हणून काम करतात. त्याला इंग्रजीमध्ये CD असं म्हणतो. म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. या सगळ्या डिफेन्स ऍक्टिव्हिटीजचा जो युद्धप्रसंगी जो मार्गदर्शन करणारा निर्णय घेणारा जो घटक आहे तो म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. आणि डिफेन्स ॲडवायझर, पंतप्रधान आणि रक्षा मंत्री ह्यांच्या संयुक्तपणे डिसिजन घेऊन कोणतीही घटना पुढे केली जाते. आणि हे सगळे जण आपले चीफ कमांडर जे असतात राष्ट्रपती त्यांना हे रिपोर्ट करतात. अशा पद्धतीची हायरार्की आपल्याला इथे ठरलेली आहे. या सगळ्या दलांचा जर विचार केला तर पुणे हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीचं काम. आणि पुणेमध्ये म्हणजे सामरिक दृष्ट्या महत्व कसं आहे तर नुसतं पाणी मुबलक आहे, चांगलं आहे वगैरे अशा पद्धतीपेक्षा त्याची इतक्या आतमध्ये आहे की त्याची सुरक्षेच्या दृष्टीने फार मुख्याचं ठिकाण ज्याला म्हणू आपण. आपलं मुख्यालय त्यामुळे आपण मोठ्या कमांडचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. त्याचबरोबर एअरफोर्स स्टेशन आहे की जिथं सुखोई सारख्या विमानाची 2 स्क्वॉड्रन्स या इथं काम करतात. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप इथं काम करतो. 3 कंटोनमेंट एका अर्थाने इथं आहे. म्हणजे पुण्यात कॅम्प आहे, देहू रोडमध्ये कॅन्टोनमेंट आहे, खडकीमध्ये एक कॅन्टोनमेंट आहे. त्याच्यानंतर सगळं पूर्ण देशभरातल्या ऑफिसरचं सगळ्या प्रकारचं डिफेन्स अकाउंट्सचं काम हे PCDA ऑफिस इथं आहे. म्हणजे फक्त टेक्निकल लोकांचं काम आहे तर नाही तर अगदी कॉमर्सवाल्या लोकांना सुद्धा इथं काम करायला वाव आहे. त्याच्याबरोबर डिफेन्समध्ये विविध पद्धतीची जी शस्त्रास्त्र लागतात त्यातल्या 4 महत्वाच्या ज्याला स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट म्हणू आपण अशा संस्था DRDOच्या अंतर्गत पुण्यात काम करतात. एक म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट की जी पाषाणला स्थित आहे आणि विविध प्रकारची पारंपरिक शस्त्रास्त्र ही अद्ययावत आणि अत्याधुनिक करण्याचं काम तिथं चालतं. गेल्या 40 वर्षामध्ये 1982 वर्षापासून मी या क्षेत्रात काम केलेलं आहे, या संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्सच्या बरोबरच्या कशा गरजा आहेत हे मला जवळून बघायला मिळालं. अगदी हिमालयामध्ये युनिट्स बरोबर जाऊन राहायला मिळालं आणि त्या सगळ्या अनुभवाचा मी आज आपल्यासमोर
आपल्या समोर मी त्याची माहिती अशासाठी देणार आहे की आपल्याला कदाचित त्याच्यातून प्रेरणा मिळू शकेल आणि गरजा आपल्या लक्षात येऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकाल अशा पद्धतीने. कारण हा जो 2020चा भारत असं जे स्वप्न डॉक्टर कलामांनी दिलं होतं त्याच्यामध्ये सशक्त भारत, समर्थ भारत हा त्यातला एक महत्वाचा भाग होता. आणि जरी आता आपण आत्मनिर्भर भारत या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर चालू केलेलं असलं तरी डिफेन्स सेक्टरमध्ये डॉक्टर कलामांनी आपण स्वयंपूर्णच असलं पाहिजे हा विचार घेऊन कलामांनी आम्हाला सांगितलं होतं की सर्व पद्धतीच्या शस्त्रास्त्रांमध्ये आपण कुठल्याही देशावर अवलंबून असतो बिगिनिंग. आणि खरोखर त्या दिशेने गेल्या 50 वर्षातली जर वाटचाल बघितली आपण तर पहिली 25 वर्ष तरी गेली असली तरी डॉक्टर कलामांनी 82 पासून DRDO मध्ये काम करायला सुरुवात केली आणि एक झेप आपण त्याला म्हणू पण अशा पद्धतीची झेप आपण या 25 वर्षामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. गेल्या 25 वर्षाबरोबर सुरुवात जरी झालेली असली तरी 2014च्या नंतरचा भारत जो आहे त्याच्यामध्ये नवीन सरकारने जो काम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोकळं फ्री हँड त्याला म्हणून पण काम करायला या सगळ्या DRDOच्या लोकांना मिळालं जेणेकरून भारतामध्ये उत्पादनाच्या बरोबर आपलं तंत्रज्ञान विकसित करण्याची गती खूप वाढली. आणि आता आपण गेल्या 2 वर्षामध्ये बघितलं असेल की आपण विविध प्रकारची क्षेपणास्त्र या निमित्ताने विकसित करू शकलो. सगळ्यात जगातली सगळ्यात लांब पल्ला देणारी गन ही ARDने तयार केली आणि 48 किलोमीटर वरती मारा करू शकेल अशा पद्धतीची गन आपण तयार केली. हे काम ARDने केलं. ARDच्या जेवढ्या सगळ्या शस्त्रास्त्र आहेत किंवा क्षेपणास्त्र आहेत याला लागणारी पॉवर किंवा ऊर्जा ह्याच्यासाठी आवश्यक असणारं हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅब सुद्धा योगायोगाने पुण्यामध्ये आहे, सुतारवाडीला आहे. आणि मग प्रोपेलंट असतील, हाय एक्सप्लोजिव्ह असतील, अगदी सगळ्यात जुनी नावं आपण TNT RDX वापरत असू ती सगळ्या लोकांना माहिती आहेत. पण अद्ययावत पद्धतीची CL-20 सारखी HMX सारखी आवश्यक असणारी स्फोटकं, अतिस्फोटकं, त्याच्यानंतर पायरोटेक्निक हे सगळं काम HEMRL मध्ये होतं. आणि केमिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या म्हणजे अगदी BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री अशा सगळ्या विद्यार्थ्यांना यामध्ये खूप योगदान देण्यासारखं आहे. इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणून दिघीला आपण आळंदी रोडला जातो त्या दिघीला ही संस्था काम करते. आणि शस्त्रास्त्रांच्या बरोबरीने युद्ध काळामध्ये बऱ्याच गोष्टी लागतात त्या म्हणजे इंजिनिअरिंग इक्विपमेंट्स लागतात. उदाहरणार्थ सगळ्यात पहिली कॉर्प्स काय तर इंजिनियर्स कॉर्प्स असते. युद्ध करताना सगळ्यात पुढे ती असते. आणि युद्धभूमीवरती जर सुरुंग पेरलेले असतील तर ते सुरुंग शोधून काढणं असेल, ते नष्ट करणं असेल किंवा ज्याला आपण डिफ्यूज करणं असेल किंवा इनएक्टिव्ह करणं असेल या सगळ्या पद्धतीचं काम करण्याची इक्विपमेंट्स तयार करणं त्या पद्धतीचं काम हे R&D इंजिनियर्स मध्ये चालतं. युद्ध प्रसंगी रणगाड्यासारख्या 70 टनापर्यंतचे वाहनं ही खाचखळग्यातून जाताना त्रास होतो म्हणून साधारणपणे 50 मीटर पर्यंत 46 मीटर पर्यंतचे जे खड्डे आहेत त्याच्यावरती लांबून जाणार अशा पद्धतीचा फोल्डेबल ब्रिज हा या संस्थेने तयार केलेला आहे की जेणेकरून असे ब्रिज आपण युद्ध काळामध्ये टाकून आपले रणगाडे आपण पुढे मार्च करू शकतो. छोट्या छोट्या ओहाळावरनं किंवा ह्याच्यावरनं जाणारे फूट ब्रिज की ज्या वेळेला आपले जवान पायी चालतात त्यावेळेला फार मोठ्या खाचखळग्यांमधनं ओढ्या नाल्यांमधनं त्यांना क्रॉस करावं लागतं. असे छोटे छोटे मुव्हेबल ब्रिज किंवा ज्याला गतिमान असणारे ब्रिज हे या संस्थेने तयार केलेले आहेत. आपण नावं ऐकलेली आहेत NBC म्हणजे न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉर. या वॉरच्या वेळेला आपल्या जवानांची सुरक्षा पाळण्यासाठी अशा धोक्याच्या शस्त्रास्त्रांपासून सुरक्षित राहण्यासाठी NBC शेल्टर्स निर्माण करणं, बंकर्स निर्माण करणं, फोल्डेबल अगदी युद्धभूमीवरती जनरेटर पॉवर्स तयार करणं अशा पद्धतीचं काम हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये होतं. आणि अशा पद्धतीच्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाला अद्ययावत बनवण्यासाठी PhD पर्यंत शिक्षण देणारी DIIT मिलिट ही संस्था आपल्या इथं आहे.
त्याचबरोबर ॲम्युनिशन फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या दोन्ही मोठ्या प्रमाणावरती ॲम्युनिशन दारुगोळा तयार करणारे कारखाने हे पुण्यामध्ये आहेत. त्या निमित्ताने आपण संपूर्ण आर्मीसाठी आवश्यक असणारा दारुगोळा हा देण्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये 3 सेंट्रल डेपो आहेत. एक तर ऑर्डनन्स डेपो आहे, ॲम्युनिशन डेपो आहे आणि आर्मर्ड फायटिंग व्हेकल्स म्हणजे कवचित वाहन याचा डेपो आहे. हे तिन्ही डेपो याचा मुख्य भाग हा पुण्यामध्ये आहे आणि ह्याचा सगळ्याचं लिंकिंग हे सदर्न कमांडची प्रामुख्याने आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे पुण्याला आपण ऑक्सफर्ड म्हणतो एका अर्थाने या ईस्टर्न भागातलं, तर त्यामुळं पुण्यामध्ये अगदी महत्वाच्या एनडीए सारख्या संस्था इथं आहेत की जेणेकरून आर्म फोर्सेसच्या लोकांना आपण प्रशिक्षण देतो. AFMC आहे, एनडीए साठी जसं आहे तसं स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट हा मुद्दाम एक विभाग 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी चालू केला. कशासाठी? आणि योगायोगाने तो पुण्यात आहे. त्याचं मुख्य काम आर्मीचे स्पोर्ट्स पर्सनना ऑलिम्पिक्स साठी तयार करणे. आणि आपण काल बघितलं, या गेल्या आठवड्यामध्ये बघितलं की स्वर्णपदक या निमित्ताने भारताला मिळाले. म्हणजे असे प्रयत्न या निमित्ताने चालू आहेत आणि सरकारने याला पाठिंबा दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. ऑलिम्पिक्स मध्ये आपण मी आता म्हणलं की भालाफेक मध्ये सुभेदार नीरज चोपडा यांनी आपल्याला स्वर्णपदक पहिल्यांदाच मिळवून दिलं आणि एका अर्थाने हिस्ट्री तयार केली. आपण एक इतिहास रचला असं म्हणू शकतो. ह्याच्यासाठी सुद्धा पुण्यामध्ये ही एक इन्स्टिट्यूट आहे. बहुतेकांना हे माहीत सुद्धा नसेल की इथं अशा पद्धतीचं काम चाललं, पण खेळामध्ये सुद्धा काही पदक मिळावं यासाठी कामं चाललं. अशा 10 पेक्षा जास्ती संस्था या पुण्यामध्ये आहेत. इतकं पुणे हे महत्वाचं ठिकाण आहे. आणि आपण आता खरं म्हणलं तर माझ्या विषयाकडे बोलू की वेपन टेक्नॉलॉजी हा माझा विषय आणि वेपन टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे विविध प्रकारची वेपन्स किंवा शस्त्रास्त्र मिलिटरीसाठी लागतात. ती कुठली असतात तर त्याचं वर्गीकरण आपण बघू शकतो की ती पर्सनल वेपन्स असतात, सेक्शन वेपन्स असतात, काही फिक्स इन्स्टॉलमेंट्स असतात, तोफखाने आहेत, रणगाड्याचे तोफखाने असतात, रेल्वे वेपन्स आहेत, हवाई हल्ले करण्यासाठी आवश्यक असणारे शस्त्रास्त्र आहेत, नौदलाची शस्त्रास्त्र आहेत. त्याच्याच बरोबर स्पेस आर्मामेंट ज्याला म्हणतो आपण की अवकाशामधनं जर आपल्यावर कोणाची वाकडी नजर पडत असेल किंवा त्याला ते धडा शिकवायचा असेल तर अवकाशामध्ये सुद्धा आपलं शस्त्र चालवण्याची क्षमता आपण राखतो. आणि अशा पद्धतीचे कोण युजर आहे याच्यावरती अशा पद्धतीचं एक वर्गीकरण होतं. दुसरं वर्गीकरण आपल्याला परिणाम कसा पाहिजे त्याच्यावर होतं. म्हणजे मग ब्लास्ट पाहिजे, फ्रॅगमेंटेशन पाहिजे, कायनेटिक एनर्जीचा वापर करायचा आहे का पेनेट्रेशन करून फोडायचं आहे, केमिकल एनर्जीचा वापर करायचा आहे, हे सगळं या वेगवेगळ्या फंक्शन्सच्या माध्यमातून करतं. त्या फंक्शन बेसवरती सुद्धा या शस्त्रांचं वर्गीकरण होतं. मी 3 शस्त्र जी सांगितली होती की ज्याचा उल्लेख मगाशी केला की जैविक शस्त्र, रासायनिक शस्त्र आणि आण्विक शस्त्र, या तिन्ही शस्त्रांना जरी वापरायला बंदी असली तरी आपण याच्या विरोधामध्ये शस्त्रसिद्ध असलं पाहिजे, किंबहुना येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची क्षमता राहिली पाहिजे. या दृष्टीने आपण याच्यामध्ये काम करतो. आणि नवीन एक तरुणांना लक्षात आलं असेल की सायबर अटॅक हा सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो आणि आपणही तो करू शकतो. या प्रमाणात सायबर अटॅकची सुद्धा रचना करावी लागते. वेगवेगळ्या पद्धतीचे टार्गेट काय आहेत यावर सुद्धा आधारित शस्त्राचं वर्गीकरण केलं जातं. मग ते रणगाडा विरोधी आहे का, शिप म्हणजे जहाज विरोधी आहे का, हवाई जहाज विरोधी आहे का, सॅटेलाइट विरोधी आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे वर्गीकरण केलं जातं. यातलं जे सेक्शन वेपन आहे तेवढं आज आपण बघणार आहोत. अन्य शस्त्रास्त्रांची माहिती आपण दर महिन्याच्या 15 तारखेला इथून पुढे एक वर्षभर घेणार आहोत की जेणेकरून 74वं वर्ष संपून आज आपण 75व्या वर्षात पदार्पण करतो आहोत आणि 75 वर्ष पूर्ण करणारा जो 15 ऑगस्ट आहे त्या दिवशी आपण संपूर्ण चित्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर उभं राहील अशा पद्धतीचा समारोप करणार आहोत.
असा एक आपण प्रामुख्याने या 12 लेक्चर सिरीजचा 12 लेक्चर्सची एक सिरीज करण्याचा आपण प्रयत्न आणि ठराव निश्चित करून आपण इथली पुढची वाटचाल करणार आहोत. तेव्हा आपले काही प्रश्न असतील किंवा काय असेल तर आपल्याला जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या अनुषंगाने जर आपण प्रश्न आपले दिले तर त्याची उत्तरं पण द्यायचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. अर्थात डिफेन्सशी रिलेटेड असल्यामुळं आपल्याला माहित आहे की काही गोष्टी सिक्रेट असतात, काही गोष्टी क्लासिफाईड असतात, तर त्याचा योग्य तो विचार करून उत्तर दिले जाते. 84mm लाईट वेट लॉन्चर हा प्रत्यक्ष माझा विषय आहे. म्हणजे गेल्या 40 वर्षांमध्ये मी अनेक गनवरती काम केलं. त्याच्यामध्ये रणगाड्याची ॲक्युरसी वाढवणं असेल किंवा जहाजावरचं जे गन आहे त्याचं आवश्यक असणाऱ्या सिस्टीम विकसित करणं असेल, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्या लागणाऱ्या तोफा, शस्त्रास्त्र याच्यामध्ये विविध प्रकल्पांवरती मी काम केलेलं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आज आपण एकाच प्रकल्पावर बोलणार आहोत, तो म्हणजे 84mm लाईट वेट लॉन्चर. आता हे लॉन्चर काय आहे तर खांद्यावर ठेवून फायर करणार बंकर विरोधी किंवा रणगाडा विरोधी अशी तोफ आहे. ही तोफ खांद्यावर ठेवून फायर केली जाते, तरी ती छोटी नाही तर 84mm असा मोठा तोफ गोळा या निमित्ताने आपण फायर करतो आणि बंकर मध्ये लपलेले असणारे जे शत्रू किंवा रणगाडा फोडणं असेल या कामासाठी याचा उपयोग केला जातो. आपल्या डोळ्यासमोर जे चित्र दिसत आहे याच्यामध्ये साधारण एक तोफ दाखवली आणि विविध प्रकारचे त्याचे जे बॉम्ब किंवा तोफगोळे आहेत ते तोफगोळे दाखवले. मग ओपन ट्रूपसाठी हाय एक्सप्लोजिव्ह ह्याचा तोफगोळा वापरला जातो की त्याच्यामध्ये एअर बस्टचा पण मोड आहे, डायरेक्ट फायरिंगचा पण मोड आहे. त्याच्यानंतर रणगाड्या विरोधी वेगळा तोफगोळा आहे. त्याच्यानंतर बंकरसाठी एक वेगळा तोफगोळा आहे. बंकरवरच्या तोफगोळ्याचं वैशिष्ट्य काय आहे तर बंकरमध्ये हा पहिल्यांदा घुसतो आणि पलीकडे गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तो ब्लास्ट होतो. त्यामुळे बिहाइंड आर्मर इफेक्ट किंवा लपलेल्या लोकांना नष्ट करणं असेल किंवा त्यांना बाहेर काढणं असेल याचं काम या तोफगोळ्याच्या माध्यमातून होतं. आता ही घटना कशी झाली तर ARD कडे 1996 साली त्यावेळचे जनरल शंकरराव चौधरी हे आमच्या संस्थेमध्ये व्हिजिटला आले. त्यांना इंटेलिजन्स कडनं हाय अल्टिट्यूड माउंटेन वरती वॉरफेअर करावं लागेल किंवा लढावं लागेल ही कल्पना होती. त्यामुळे त्यांनी शस्त्रास्त्रांचा आता आपण सद्यस्थितीत कुठं आहोत याचा आढावा घेतला. आम्ही तयार केलेली विविध शस्त्रास्त्र त्यांना दाखवली. त्यावेळेला त्यांनी आमच्याकडे अशा पद्धतीने विचारणा केली की आम्हाला खांद्यावर ठेवून फायर करणारं परंतु कमी वजनाचं तोफ पाहिजे, ज्याला रिकॉइललेस गन असं म्हणलं जातं. ते खांद्यावर ठेवून फायर करता येतं असं आम्हाला पाहिजे आणि आम्हाला खरं तर आजच पाहिजे, परंतु तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही कमीत कमी किती वेळात करा. आता खरं म्हणलं तर जर लाईफ सायकल बघितली तर कुठल्याही शस्त्राची लाईफ सायकल ही 10 वर्षाच्या पेक्षा कमी नाही, परंतु केवळ 3 वर्षाच्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे 30 महिन्यामध्ये आम्ही हा लॉन्चर विकसित करायचं ठरवलं आणि एक प्रोजेक्ट घेतला. योगायोगाने आमचे निर्देशक जे आहेत डायरेक्टर त्यांनी त्या टीमचं नेतृत्व माझ्याकडे दिलं आणि काम सुरू झालं ह्याच्यावरती. तर त्याला नाव आहे 84mm लाईट वेट लॉन्चर. लॉन्चर होते पण त्याचं वजन 26 किलो होतं. आम्ही ते नवीन तंत्रज्ञान वापरून वजन कमी केलं. 6 किलो मी वेपनमध्ये आणि 6 किलो कॅरियर सिस्टीममध्ये असे 26 किलोवरून जवळजवळ 14 किलो 13.5 ते 14 किलोवर आम्ही हे वजन आणलं. याचा परिणाम म्हणून हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअर मध्ये तिथं जिथं ग्रॅम मध्ये मोजतात तिथं आम्ही 12 किलो कमी करून दाखवलं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये जर
प्रामुख्याने भाग बघितला तर ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा भाग काय तर ते गन बॅरल. ते गन बॅरल आम्ही कार्बन कंपोजिट टेक्नॉलॉजी पहिल्यांदाच देशामध्ये विकसित केली आणि ती यशस्वी करून त्यांचं मार्गक्रमण केलं. आज त्याचं वजन कमी होण्यामध्ये या तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे, कार्बन कंपोजिट तंत्रज्ञानाचा. आणि 84 मिलीमीटरचं हे शस्त्र, याच्यामधनं आपण हाय एक्सप्लोजिव्ह रणगाडा विरोधी बॉम्ब तयार करू शकतो, बंकर विरोधी फायर करू शकतो. याचबरोबर इल्युमिनेटिंग राऊंड किंवा स्मोक राऊंड असा ज्याला HEDP म्हणतात. डीपी म्हणजे ड्युअल बंब. म्हणजे काय तर ते पहिल्यांदा पेनिट्रेट करतं आणि मग फायर करतं. अशा पद्धतीचं बंकर विरोधी एक परिणामकारक शस्त्र म्हणून याच्याकडे बघितलं जातं. ज्या वेळेला मी हे काम करायला सुरुवात केली त्यावेळेला एका कंपनीकडं एक ऑथरायझेशन होतं. आता त्याचं 36 पर्यंत ऑथरायझेशन केलेलं आहे. आणि हे जेव्हा आम्ही टेक्नॉलॉजी विकसित करून ट्रान्सफर केली त्यावेळेला त्या 28 एका कंपनीला 28 अशा पद्धतीचं हे होतं एका बटालियन. याच्या विविध प्रकारच्या चाचण्या ह्या नंतरच्या काळामध्ये घेतल्या गेल्या. परंतु एक सांगायला मला आवडेल की 1999 साली ज्या वेळेला कारगिलचं युद्ध चालू होतं त्यावेळेला आमच्या त्यावेळचे प्रमुख होते DRDOचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर कलामांना हे माहिती होतं की हे शस्त्र ARD मध्ये विकसित केलं जातं. आणि जसं युद्ध चालू झालं 3 मेला साधारण युद्धाची कल्पना आली. 26 मेला आपण हे युद्ध, अघोषित युद्ध, खरं म्हटलं तर याची घोषणा न करता हे युद्ध झालं. आणि कारगिलमध्ये आपले सैनिक हे खालच्या बाजूला आणि पाकिस्तानचे सैनिक हे वरच्या बाजूला अशा ऑड सिच्युएशन मध्ये आपण होतो. आणि यामुळं आपलं खरोखर जवानांचं धैर्य आणि शौर्य वाखाणण्यासारखं आहे. त्याचबरोबर त्यावेळेला जी शस्त्रास्त्र वापरली म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल 2.5 लाख पेक्षा जास्ती बॉम्ब गोळे किंवा तोफ गोळे आपण या निमित्ताने फायर केले. आणि एका अर्थाने त्या सगळ्या घुसखोरांना त्यांना परत पाठवून दिलं. आणि 26 जुलैला कारगिलचं युद्ध आपण जिंकलं. 18 जूनच्या आसपास म्हणजे साधारण 26 मेला युद्ध चालू झाल्यानंतर 18 जूनच्या आसपास डॉक्टर कलामांचा फोन ARDचे डायरेक्टर होते त्यावेळेचे त्यांना आला. आणि त्यावेळेला डायरेक्टरना विचारणा झाली की आपले शस्त्र आहेत त्याची काय स्थिती आहे. मग आमच्याकडनं सांगण्यात आलं की ही 2 शस्त्र तयार झालेली आहेत. परंतु या 2 शस्त्र तयार असली, फायर करण्यासाठी जरी असली तरी त्याच्या सर्वांगीण चाचण्या व्हायच्या. जशा युजर ट्रायल्स असतात, ट्रूप ट्रायल्स असतात, त्याची हाय अल्टिट्यूड मध्ये अतिशीत कंडिशन मध्ये किंवा परिस्थितीमध्ये चाचणी घेतली जाते. त्याचबरोबर एकदम एक्स्ट्रीम क्लायमेट ज्याला म्हणू आपण, हॉट कंडिशनला वाळवंटासारख्या ठिकाणी जिथं 48 पेक्षा जास्ती डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं अशा बॉर्डर्सवरती याच्या चाचण्या होत असतात. आणि असं करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली नव्हती, तोपर्यंत ती झालेली नव्हती. मग ह्याची कल्पना डॉक्टर कलामांना दिली. तर डॉक्टर कलाम काय म्हणले, डॉक्टर कलाम म्हणले की ठीक आहे ना, शस्त्र तयार आहे तर फायर करू शकतो ना, आपण डायरेक्ट ह्याचा प्रयोग पाकिस्तानवरच करू. विल फायर इट ऑन पाकिस्तान अँड टेस्ट इट ऑन पाकिस्तान. लाईव्ह टेस्टिंग करू म्हणले, तुम्ही ते 2 वेपन घेऊन या. आणि मग सगळी धावपळ करून ती सगळी शस्त्र परत एकदा क्वालिफिकेशन, टेस्टिंग, क्वालिटी, ऑडिट या सगळ्या गोष्टी कागदपत्र तयार करून अक्षरशः 2 दिवसामध्ये ती घेऊन मी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये आमचे साहेब जे होते चीफ कंट्रोलर PU देशपांडे साहेब, त्यांच्याकडे हे दोन्ही वेपन घेऊन गेलो. त्यांनी त्याची माहिती घेतली साधारणपणे 40-45 मिनिटांमध्ये. त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले आणि हेच त्यांनी मला उभं केलं डॉक्टर कलामांच्या समोर. आणि डॉक्टर कलामांच्या समोर सुद्धा 40-45 मिनिटांमध्ये त्या सर्व वेपनची माहिती, कसं तंत्रज्ञान काय आहे, लिमिटेशन काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. डॉक्टर कलामांनी सांगितलं की ठीक आहे, मी सेनाध्यक्षांशी बोलतो आणि तुला सांगतो. माझ्या समोरच त्यांनी
सेनाध्यक्षांशी बोलणं केलं फोनवर आणि मला पाठवलं, म्हणले हे 2 वेपन घेऊन त्यांना ह्याची माहिती दे. अक्षरशः 3ऱ्या तासाला मी सेनाध्यक्षांच्या समोर उभा होतो. म्हणजे युद्ध पातळीवर काम म्हणजे काय असतं हे मला जवळून त्यावेळेला बघायला मिळालं आर्मी हेडक्वार्टरमध्ये. तातडीने मी सेनाध्यक्षांसमोर ती 2 शस्त्र घेतली, त्याचं माहिती दिली सगळी. आणि त्यावेळेला जनरल वेद प्रकाश मलिक हे सेनाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या अँगलने युजर पॉइंट ऑफ व्ह्यू बरेचसे प्रश्न विचारले, त्याला मी समाधानकारक उत्तर दिले. आणि मग त्यांनी मला सांगितले की तू हे उधमपूरला जाऊन घेऊन ये, त्यांना सगळ्यांना माहिती दे, ते शस्त्र वापरणार. त्यांच्या आदेशानुसार मी उधमपूरला, त्यांनीच मला त्याची व्यवस्था केली होती, एअर बाय एअर ते उधमपूरला घेऊन गेले. आणि दुपारी 3:30 वाजता मी कमांडर HM खन्ना यांच्या समोर उभा होतो. ते मी तिथं पोहोचेपर्यंत त्यांनी वर्किंग युनिट तिथं जे डिप्लॉय केलेले आहेत 3 डिव्हिजनचे युनिटचे अगदी कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल या लेवलचे 10-12 ऑफिसर ब्रिगेडियर पर्यंतचे तिथं उपस्थित होते. त्यांच्या समोर मी ह्या सगळ्या वेपनची, शस्त्रास्त्राची माहिती द्यायचा प्रसंग मिळाला. आणि हे सगळं करत असताना एक चांगला डिलिव्हरी ज्याला म्हणू आपण, की चांगलं वाटावं, त्यांना उपयोगी वाटावं अशा पद्धतीचं हे मी काम करू शकलो. त्यांनी त्याला खूप सराहना केली एका अर्थाने. आणि ते म्हटले आता आम्ही हे वापरतो. माझी अपेक्षा होती की मला बॉर्डरवरती जायला मिळेल, पण ते म्हटले की आम्ही हे वापरू, तुम्ही काही काळजी करू नका. मला त्यांनी परत दिल्लीला पाठवलं आणि ह्या शस्त्राच्या चाचण्या पाकिस्तानवरती घेऊन खूप चांगले रिमार्क्स आणि चांगले शेरे मारून आमच्याकडे ही परत आली. आणि त्याची गरज आहे या पद्धतीने त्यांनी आम्हाला एका अर्थाने, म्हणजे एखादा अवॉर्ड मिळणार, अवॉर्डला सुद्धा हे कमी पडेल अशा पद्धतीचं काम हे त्यावेळेला त्यांच्या सॅटिस्फॅक्शन म्हणून आम्हाला मिळालं. याच्या चाचण्या नंतरच्या काळामध्ये आम्ही त्या सगळ्या चाचण्या पूर्ण केल्या. म्हणजे मग हाय अल्टिट्यूड किंवा कोल्ड वॉरफेअर मध्ये. आणि प्रत्येक वेळेला मी हे घेऊन गेलो. म्हणजे 2000 साली महूला गेलो होतो, तिथं हेमा रेंज आहे, तिथं फायरिंग झालं. तिथले जे कर्नल म्हणून जे प्रमुख होते त्यांनी मला विचारलं की या शस्त्रावरती आमचा कसं काय विश्वास बसेल, आम्ही काही या शस्त्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला काही माहिती नाही, तर तुमचं हे शस्त्र आहे, तुमच्या शस्त्रावरती आम्ही का विश्वास ठेवू, तुम्ही फायर करून दाखवा, हा पहिला प्रश्न होता. आणि ॲज अ लीडर ते काम मी व्हॉलेंटरीली घेतलं, कारण आम्हाला त्याचं काही प्रशिक्षण नव्हतं. आणि इथं मला माझ्या लहानपणापासून जे संघाचे संस्कार होते ते कमी आले. मी विचार केला की जे जवानाचं वीर ते आपलं वीर. आणि ते प्रत्यक्ष खांद्यावर घेऊन 6 एक्सप्लोजिव्ह राऊंड त्यांना 50 सेकंदामध्ये फायर करून दाखवले. आणि त्याच्या पुढे मग त्याच्या चाचण्या झाल्या. म्हणजे हा सुद्धा एक अनुभव, हा अभिमान वाटावा असा एक अनुभव मला आला. अर्थात त्यानंतर जवळजवळ 15 मिनिटं मला काही ऐकू येत नव्हतं, त्याचे बाकीचे जे परिणाम होते त्याची सवय नसल्यामुळं ते लक्षात आलं. पण तो एक खरंच अनुभव होतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की सायंटिफिक वर्क म्हणजे फक्त कॉम्प्युटरवर बसणं किंवा लॅबोरेटरीमध्ये बसून काम करणं, पण डिफेन्स मधलं जे सायन्स आहे ते प्रत्यक्ष त्या भूमीवरती जाऊन त्यांना ते दाखवून देणं आणि हे करणं, असंही काम आम्हाला शास्त्रज्ञ म्हणून करायला मिळालं. आणि आमचं योगदान त्या कारगिलच्या युद्धामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळात मिळालं, हा एक मोठा आनंदाचा भाग आम्हाला मिळाला. मग आता हे जे तंत्रज्ञान केलंय ते अगदी ग्रामीण स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही ह्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली. आजचं जे व्याख्यान आहे हा सुद्धा एक त्यातलाच एक भाग आहे की सगळ्या तरुणांपर्यंत हे काम पोहोचवं की गरज काय आहे आपल्या आर्मीची आणि आपण ह्याच्यामध्ये सहभाग कसा घेऊ. हे आता जे समोर आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत हे महाराष्ट्रातल्या अतिशय खेडेगावातून आलेले विद्यार्थी आहेत. आणि अक्षरशः मराठीतनं त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या शस्त्रास्त्रांची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की जेणेकरून त्यांनी प्रेरणा घेऊन या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी काम करावं. त्यांची उत्सुकता इतकी होती की ते प्रत्यक्ष शस्त्र हाताळायला त्यांना मिळालं आणि त्याचा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पण दिसतोय. अशा सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर म्हणजे हाय अल्टिट्यूड आणि एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशन मधली चाचणी झाली,
पोखरण सारख्या वाळवंटामध्ये चाचणी झाली. दुसऱ्यांदा कन्फर्मेटरी चाचणी ह्या परत तांगसे सारख्या लेह सारख्या ठिकाणी झाली. आणि ह्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर हे सगळे शस्त्रास्त्र आणि नवीन येणारे येऊ घातलेले जे तोफगोळे आहेत ह्याच्याबरोबर हे शस्त्र चालतं का नाही ह्याच्याही चाचण्या झाल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्याचं जे तंत्रज्ञान आहे ते आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीकडे ट्रान्सफर केलं, ज्याला TOT म्हणतो आपण. अशा पद्धतीचं तंत्रज्ञानाचं हस्तांतरण केलं आणि ते ह्याच्या पुढचा भाग मास स्केल प्रोडक्शनचा हे ऑर्डनन्स फॅक्टरीकडे सुपूर्द केलं. ह्या सगळ्या झाल्यानंतर हे जे तंत्रज्ञान आहे याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि त्या प्रेरणेद्वारे तरुणांनी पुढे यावं म्हणून आपण विविध प्रकारच्या शालेय विद्यार्थ्यांपासून म्हणजे अगदी 9वी-10वीतल्या विद्यार्थ्यांपासून ते इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील किंवा सायन्स कॉलेजेस असतील या विद्यार्थ्यांपर्यंत ह्याची माहिती देण्याचा वेगवेगळा प्रयत्न आम्ही केला. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रदर्शन असतात, तिथं ही शस्त्रास्त्र हाताळायला दिली आणि हाताळताना एक उत्सुकता तर होतीच पण एक प्रकारचा आनंद होता. आणि निश्चितच अशा प्रसंगातून या तरुणांना एक प्रकारची प्रेरणा मिळून ही पुढं निश्चितच भारत मातेसाठी डिफेन्स सेक्टरला योगदान देतील असा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करतो आहोत. आणि आज मी जरी निवृत्त झालो असलो तरी माझे जे अनुभव आहेत ते मात्र समाजातल्या होतकरू तरुणांपर्यंत पोहोचवेत. आणि त्यांनी म्हणजे 10,000 पैकी 2 जणांनी जरी शास्त्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली, डिफेन्स मध्ये जॉईन केलं आणि 2-4 तरुण हे उद्योजक म्हणून यातनं निर्माण झाले तर मला वाटतं की मी केलेल्या अनुभव कथनाचा एक चांगला परिणाम याच्यातून होईल. आता एखादं शस्त्र तयार केलं की त्याचे पुढचे भाग हे निश्चित असतात. आपण R&D कधी थांबवून ठेवायचे नसते. तर एक शस्त्र खांद्यावर केलं, फायर केलं तर त्याचं मल्टिपल लॉन्चर एका स्टँडवरती किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलं आणि बंकरमध्ये बसलेल्या जवानाला कॅमेऱ्याद्वारे त्याचं चित्र स्क्रीनवरती दिसलं तर आता जे आपला खडा पहारा असतो बॉर्डरवरती आणि त्याचा जीव कायमच धोक्यात असतो, तो न राहता बंकरमधनं त्याला निरीक्षण करणं, सर्व्हायलन्स करणं किंवा हे सोपं जाईल. त्याचबरोबर एखादा धोका निर्माण झाला तर त्याच्यावरती बंबार्डिंग करणं किंवा हे शस्त्र चालवणं सोपं जाईल. याच्यासाठी मल्टिपल लॉन्चर सिस्टीम आपण त्याच अँगलने विकसित केली आणि हे आता आपण आर्मीसाठी देणार आहोत. ही अजूनही सगळ्या चाचण्या व्हायच्या आहेत. पण कल्पना अशी आहे की बाहेर बंकरच्या बाहेर लावून ठेवायची सिस्टीम, रेडी टू फायर कंडिशन मध्ये ठेवायची, बंकर मध्ये बसून बॉर्डरवरती ठेवायचं, बंकर मधनच रिमोटली कंट्रोल त्याची निशाणा साधणं असेल किंवा रेंज घेणं असेल, त्याला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या करणं या कॅमेऱ्याद्वारे करायच्या. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध आयामांचा उपयोग असेल, थर्मल नाईट डिव्हाइस असेल, नाईट विजन डिव्हाइस, की रात्रीच्या काळी सुद्धा कोणी घुसता कामा नये किंवा त्याच्यावर नजर ठेवणं, अशा विविध ह्याची जोड देऊन रडार किंवा वायरलेस कम्युनिकेशनच्या माध्यमातून, लेझरच्या माध्यमातून हे जोडायचं आणि हे जवानांना कम्फर्ट मिळेल. आपला जवान सुरक्षित राहून सुद्धा शत्रूला हल्ला करता येईल अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान त्याच्या पुढची पायरी म्हणून आपण 84mm MLS अशी विकसित केलेली आहे. या शस्त्रांचे सगळे चांगले फायदे सांगितले मी, पण काही लिमिटेशन सुद्धा असतात. आता आपण जे शस्त्र बघितले ज्याला आपण 84mm लाईट वेट लॉन्चर असं म्हणतो, तर हे खांद्यावर ठेवून फायर करायचं शस्त्र आहे. पण एवढा मोठा बॉम्ब खांद्यावरनं फायर करताना त्याचा खूप मोठा दणका बसला असता खरं म्हटलं तर. जसं छोटीशी बुलेट जरी आपण 303 असेल किंवा 5.56 असेल, छोटीशी बुलेट जरी फायर केली तरी दणका बसतो आपल्या खांद्याला. तर हे शस्त्राचं वैशिष्ट्य काय आहे तर 84mm एवढा म्हणजे 250 पट जास्ती दणका खरं म्हटलं तर बसला असता. तो दणका बसणार नाही अशा प्रिन्सिपल वरती, ज्याला रिकॉइललेस गन असं म्हटलं जातं, या प्रिन्सिपल वरती ही गन डिझाईन केलेली. ती खांद्यावर ठेवून फायर करता येते. पण हे कसं शक्य झालं तर जेवढा मास पुढे जातो किंवा गोळा पुढे जातो तेवढाच गॅस मागच्या बाजूला आपण लीक करतो आणि ते बॅलन्स करतो. त्यामुळं माणसाच्या
जो जवान फायर करणार आहे त्या जवानाची सुरक्षा आपण पाळली जाते. पण मागं जो जाळ जातो एका अर्थाने खूप मोठ्या आपण फायरिंगच्या पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं असेल की जाळ असतो, तर तो जाळ हा आपल्या जे जवान किंवा ट्रूप्स आहेत यांना धोकादायक राहणार नाही हे त्या जाळाच्या आवाक्याच्या बाहेर राहतील, कक्षेच्या बाहेर राहतील असा एक प्रयत्न करावा लागतो. हा एक पहिलं लिमिटेशन एक अर्थाने म्हणता येईल की पुढे शत्रूकडे फायर करण्याच्या नादात आपल्या लोकांना त्याचा परिणाम होणार नाही याची एक काळजी एका अर्थाने फायर करताना घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, हे शस्त्र बंकर मधून राहून फायर करता येईल. म्हणजे मागं ते जे गॅस असतात ते मोठा ऑब्स्टेकल असेल, एखादं भिंत असेल किंवा मोठा दगड असेल तर त्याला धडकून ते सगळे जाळ किंवा प्रॉब्लेम गॅस हे जवानावरती येऊन ते धोकादायक करू शकतात. असं एक लिमिटेशन आहे. एवढ्या दोन लिमिटेशनची काळजी घ्यावी लागते. आणि तिसरं मर्यादा म्हणजे याचा आवाज खूप मोठा होतो आणि त्यामुळं आपण कुठं आहोत हे फायर केल्यानंतर शत्रूला कळणं असा एक भाग असतो. पण या सगळ्याचा सारासार विचार करता त्याचे प्लस पॉइंट्स हे जास्ती महत्वपूर्ण आहे आणि खांद्यावर ठेवून आपण रणगाड उडवू शकतो याच्यासारखी महत्वाची घटना किंवा बंकर उद्ध्वस्त करू शकतो ही महत्वाची घटना असल्यामुळं काही लिमिटेशनचा सरावाने आपण टाळू शकतो. त्याचे धोके आधीच माहीत असल्यामुळं त्याची काळजी घेऊन आपण हे फायर करावं लागतं. नवीन संशोधनामध्ये काय करता येईल तर नवीन संशोधनामध्ये आवाज कसा कमी राहील परंतु परिणामकारकता तीच राहील. त्याचबरोबर ती बंकर सारख्या बंदिस्त जागेतून हे फायर कसं करता येईल वगैरे असे पुढचे संशोधनाचे विषय आहेत आणि हे पुढची पिढी नक्कीच करेल असा मला विश्वास आहे. एका अर्थाने आजचं हे व्याख्यान म्हणजे माझे अनुभव थोडेसे तुमच्याबरोबर मी संवादाच्या रूपातून शेअर करत आहे. याचा परिणाम म्हणून कुठल्याही आतापर्यंत सांगितलेल्या कुठल्याही तंत्रज्ञानाबद्दल विज्ञानाबद्दल काही प्रश्न असतील तर ते जरूर आपण या आपल्याला दिलेल्या व्हॉट्सअपवरती ते प्रश्न पाठवावेत. आम्ही त्याची जरूर उत्तर देऊ. अर्थात 75 वर्ष भारत हा नक्कीच पुढे जाणार आहे आणि येत्या दशकामध्ये आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे, त्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यासाठी सगळ्या प्रकारचे डिफेन्सच्या बरोबरीने बाकीचे विषय आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे डिफेन्स हा महत्वाच्या भागाबद्दल आपण हे लेक्चर सिरीज करतो. आपण सगळ्यांनी आवर्जून सहभागी व्हावं आणि इतरांनाही प्रोत्साहित करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. परत एकदा मी काशीनाथ देवधर आपली रजा घेतो.